शरद पवार यांचं हे वक्तव्य आपण ऐकलेलं आहे. या संदर्भातच चर्चा करूयात. माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. राहुल सर, राहुल गांधी यांनी केलेले आरोप आणि त्यानंतर आता शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलेला हा गौप्यस्फोट, याकडे महाराष्ट्राच्या राजकारणात अर्थातच परिणाम दिसणार आहेत, प्रतिक्रिया येतील. मात्र याकडे आपण कसं पाहायचं? हे बघा, काय आहे की एक संदिग्धता निर्माण झालेली आहे किंवा केली गेलेली आहे. ती कशा अर्थाने आहे तर देशातल्या ज्या सर्वोच्च संस्था आहेत ह्या कॉम्प्रोमाइज्ड आहेत अशा पद्धतीचा भाव राहुल गांधी यांनी व्यक्त केला. आता त्यांच्या ह्या म्हणण्यावरती इलेक्शन कमिशनने असं म्हटलं की तुम्ही एक शपथपत्र द्या. ते शपथपत्र ते द्यायला तयार नाही. त्याच्याऐवजी मी संसदेमध्ये जी शपथ घेतलेली आहे ते पुरेस आहे. आणि म्हणून कुठेतरी एक तिढा निर्माण झालेला आहे की राहुल गांधी जे म्हणतायत त्याच्यात तथ्य असेल तर इलेक्शन कमिशन खोटं आहे. इलेक्शन कमिशन असं म्हणतंय की तुम्ही शपथपत्र द्या. ते शपथपत्र द्यायला राहुल गांधी तयार नाहीत. अशा वेळेला शरद पवार यांची ही प्रेस कॉन्फरन्स हे अनेक अर्थाने गुगली पण आहे. एका अर्थाने राहुल गांधी यांना दिलेलं ते समर्थन आहे. समर्थन कुठे आहे तर ह्या पत्रकार परिषदेमध्ये ज्या दोन व्यक्तीबद्दल शरद पवार बोललेत त्या व्यक्तीचे पत्ते शरद पवारांकडे नाहीये, त्यांचं नाव त्यांना माहिती नाहीये. ते ह्या दोन व्यक्तींना घेऊन राहुल गांधी यांच्याकडे गेले आणि 288 पैकी 166 जागा मॅनेज करून देतो असं शरद पवार एवढ्या मोठ्या नेत्यांना त्या व्यक्तीने सांगितलं. आणि त्याच व्यक्तींना पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे पाठवल्यानंतर ते व्यक्ती कोण, त्या नेमकं काय करणार होत्या, कशा पद्धतीचं मॅन्युप्युलेशन करणार होत्या याबद्दलचा खुलासा होत नाही. त्यामुळे तशा अर्थाने ती गुगली आहे. बरं, पुढे राहुल गांधी जे म्हणतायत त्याच्यात तथ्य नाहीये असं नसून त्याच्यात तथ्य असू शकतं हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पुढे जेव्हा त्यांना हे विचारलं गेलं की इलेक्शन कमिशननी त्यांना शपथपत्र मागितलंय, त्याच्याबद्दल ते असं म्हणाले की जे राहुल गांधी म्हणतायत त्याप्रमाणे त्यांनी एक शपथ घेतलेली असल्यामुळं आता इलेक्शन कमिशननं याबद्दलचा खुलासा करावा असं मला दिसतं आहे. या सगळ्यातनं की विरोधी पक्षांनी एक साधारणपणे हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या निवडणुका चोरल्या असा जो पॉलिटिकल नेरेटिव्ह राहुल गांधी यांचा आहे त्याला पुढे घेऊन जायचं ठरवलंय आणि त्या दृष्टीनं शरद पवार बोलतायत. पण शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता जेव्हा देशाच्या इलेक्शन मध्ये महाराष्ट्रासारखं राज्य की जिथे 48 लोकसभेच्या जागा आणि 288 विधानसभेच्या जागा आहेत त्याला मॅनेज करता येऊ शकतं असं जेव्हा शरद पवारांना दोन व्यक्ती येऊन भेटतात तर ही धक्कादायक बाब आहे की शरद पवारांनी त्या व्यक्तींचं नाव सांगायला पाहिजे, त्या व्यक्तींचे तपशील द्यायला पाहिजेत आणि ते न देता त्यांनी अशा पद्धतीनं ही भूमिका मांडल्यामुळं विरोधी पक्ष जे एक नेरेटिव्ह सेट करतायत की या देशातल्या केंद्रीय संस्था ह्या मॅनेज आहेत त्याच्यात एक भर पडलेली आहे. आणि खरोखर तसं घडलं असेल तर ते अत्यंत धक्कादायक आहे. त्याच्यात पहिली तर फौजदारी गुन्हा संदर्भानं दाखल व्हायला हवा, कारण महाराष्ट्र विधानसभाच्या निवडणुका मॅन्युप्युलेट केलेल्या आहेत. त्या मॅन्युप्युलेट करण्याची क्षमता कुणातरी 2 XY व्यक्तीकडे होती असं आता शरद पवारांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ती गंभीर फौजदारी संहितेची गुन्हा असल्यामुळं याच्यामध्ये शरद पवार जे म्हणतात त्याप्रमाणे आधी गुन्हा दाखल व्हायला हवा. आणि मी जे आधी म्हणालो तसं की केंद्रीय यंत्रणा ह्या मॅन्युप्युलेट आहेत आणि त्या भारतीय जनता पार्टीला मदतीसाठी काम करतात असं जे विरोधी पक्षाचं म्हणणं आहे त्यातली आजची प्रेस कॉन्फरन्स ही त्याला लिजिटिमेट करणं म्हणजे राहुल गांधी यांच्या ह्या दाव्याला पाठिंबा देणं ह्यासाठी केलेली ती कृती आहे. आणि त्याच्यात तथ्य असेल तर ते फौजदारी संहितेच्या अंतर्गत त्याची चर्चा व्हायला हवी. निश्चित. राहुल सर, एक पत्रकार म्हणून या गोष्टीकडे कसं पाहायचं हे तुम्ही सांगितलेलं आहे. भाजपकडून सुद्धा जाणून घेऊयात शरद पवार यांच्या दाव्याकडे ते कसं पाहतायत. भाजपचे विश्वास पाठक सध्या आपल्यासोबत आहेत. विश्वास सर, शरद पवार यांनी नुकताच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अतिशय गंभीर असा गौप्यस्फोट केलेला आहे. महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा जागांपैकी अर्ध्यापेक्षाही जागा मॅनेज करता येऊ शकतात असं कोणत्या तरी दोन व्यक्तींनी त्यांना सांगितलं होतं. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असं ते म्हणतात. भाजपकडून या संदर्भातली आपली प्रतिक्रिया? हिंदीमध्ये एक म्हण आहे, चोर चोर मौसले भाई. राहुल गांधी काहीतरी बरळत आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना चपराक दिली आणि सांगितलं की तुम्हाला जे काही म्हणायचं आहे तुम्ही शपथेवर सांगा, ऍफिडेव्हिटवर सांगा. ते तसं करायला तयार नाही. आता त्यांच्या मदतीला शरद पवार सारखे सिनियर व्यक्ती देखील धावून गेले आणि ते म्हणतात की असे कोणतरी दोन व्यक्ती आहेत. आम्ही डिमांड करतो ते दोन व्यक्ती कोण आहेत त्यांना फाइंड आउट करा. राहुल गांधींना जर ते भेटायला गेले असतील तर त्याचे सीसीटीव्ही फुटेज असतील, त्यांना आयडेंटिफाय करा, त्यांच्यावर ऍक्शन घ्या. मला असं वाटतं की हे सर्व प्रकारे इलेक्शनमध्ये मार खातात आहे. भारतीय जनता पक्षाला सर्वत्र यश मिळत आहे आणि त्याच्यात यांना कोणता मार्ग सुचत नाही म्हणून अशा त्या गोष्टी करतात आहे. आमच्याकडनं माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी एक अतिशय सुंदर लेख लिहून महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती होती हे लिहून काढलं. आता नागपूरचं जर उदाहरण द्यायला तर उत्तर नागपूर आणि पश्चिम नागपूर इथून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आणि तिथे देखील लोकसभा आणि विधानसभा याच्यामधलं मताधिक्य वाढलेलं होतं.
त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभे मताधिक्य वाढतं हे प्रत्येक 5 वर्षानंतरच्या इलेक्शनच्या रिझल्टमध्ये आणि वोटिंग पर्सेंटेजमध्ये सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कोणचं यांना काही काम उरलेलं नाही म्हणून ते अशा प्रकारच्या वल्गना करतात आहे. मला आश्चर्य वाटणार नाही की उद्या आपले संजय राऊत प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि ते म्हणतील की मला 4 लोक भेटले होते. काय यांना कामधाम काय नाहीये, निराशेत गर्तेमध्ये ते आहेत आणि भारतीय जनता पक्षाचं यश त्यांना पचवत नाहीये. निश्चित. विश्वास पाठक सर, राहुल कुलकर्णी माझे सहकारी आपल्यासोबत आहेत, त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. नाही, काही पाठक साहेब, काही कायदेशीर मुद्दे जे तुम्ही उपस्थित केले त्याच्या आधीच मी तेच मुद्दे मांडले होते आणि त्या परिप्रेक्षामध्ये त्याची चर्चा होऊ शकते. पण शरद पवारांसारखा एवढा वरिष्ठ नेता की जो आपल्या देशाच्या राजकारणामध्ये 5-6 दशक आहे, ते तर काही असंच हवेत बोलणार नाही. तुम्ही आता त्यांना अशा अर्थाने त्यांच्या मुद्द्यांना उडवून लावताय की त्यांच्याकडे काही काम उरलेलं नाहीये. शरद पवारांची राष्ट्रीय पातळीवरची राजकीय विश्वासार्हता ही खूप मोठी आहे ना हो, आणि ती फौजदारी संहितेच्या अंतर्गत असलेल्या गोष्टी सांगतायत असं पण नाहीये. बरं, पुढे जाऊन त्यांनी दुसरं वाक्य सांगितलंय की त्या 2 व्यक्ती फक्त शरद पवारांनाच भेटलेल्या नाहीयेत, तर त्या राहुल गांधी यांना पण जाऊन भेटलेल्या आहेत. तर तुम्हाला असं वाटत नाही का की सरकार म्हणून आपण स्वतःच एखादा FIR रजिस्टर्ड करावा आणि त्या अनुषंगाने चौकशी करावी? मला सांगा, आता बघा, तुम्ही शरद पवार खरंच मोठे नेते आहेत, पण जेव्हा त्यांना कामधाम नसतं ते गुगली टाकतात. आणि तुम्ही शब्द वापरला ना आता की त्यांची गुगली आहे म्हणून. मला सांगा की बॉम्ब ब्लास्ट 1992 मध्ये झाले, 12 बॉम्ब ब्लास्ट झाले. त्यांनी का मुख्यमंत्री असताना असं म्हटलं की 13 बॉम्ब ब्लास्ट झाले आणि 13वा बॉम्ब ब्लास्ट मुस्लिम एरियामध्ये झाला? पाठक साहेब, तुम्ही मुद्दा भरकटता, ऐका ना. अशा प्रकारची यांची विश्वासार्हता आहे. नाही, 1 मिनिट मी तुम्हाला थांबवतो. यांची विश्वासार्हता अशी आहे. तुम्ही मुद्दा भरकटू नका. 7व्या बॉम्ब ब्लास्ट किंवा 13व्या बॉम्ब ब्लास्ट बद्दलचा खुलासा त्यांनी केलेला आहे की हिंदू आणि मुसलमान या संदर्भात दंगल होऊ नये म्हणून त्यांनी केली. मी फार स्पेसिफिक प्रश्न विचारला होता की या संदर्भामध्ये समजा शरद पवारांच्या बद्दल तुमचे काही आक्षेप असतील तर इतक्या मोठ्या संस्थेबद्दल आणि खास करून भाजपनं निवडणूक चोरली हा जो मुद्दा आहे, तर सरकार का पुढे येत नाही? सरकारच एखादी फौजदारी संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल करू शकतं ना. हो, शरद पवारांची काय विश्वासार्हता आहे हो? मी तुम्हाला एक बॉम्ब ब्लास्टचं एक उदाहरण दिलं. अशा कितीतरी गोष्टी आहे. ते परत 4 महिन्यांना म्हणते की मला असं मुद्दा डायव्हर्ट करायचा होता म्हणून मी असा मुद्दा मांडला. यांनी काही बडबडायचं आणि सरकारने त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं. या लोकांना जेवढेही आपले कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांना एक प्रकारे नेस्तनाबूत करायचं आहे. यांना इलेक्शन कमिशन मान्य नाही, याला ईव्हीएम मशीनवर आरोप करायचे आहेत, त्यांना सुप्रीम कोर्टावर, हायकोर्टावर देखील हे करायचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये सुप्रीम कोर्टाला का बरं यांना चपराक लावावी लागते? राफेल म्हणून यांच्या नेत्यांनी, राहुल गांधींनी एवढं रान उचललं, पुढे काय झालं? त्यांना काहीच निघालं नाही. मला असं वाटतं यांनी काहीतरी बडबडत राहायचं आणि आम्ही इन्व्हेस्टिगेशन लावायचं असं नाही. तुम्ही करा, तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता, तुम्ही FIR लॉन्च करू शकता, तसं करायचं नाही. फक्त हवेमध्ये काहीतरी बोलायचं आणि पळून जायचं. मला वाटतं अशा राजकारणाला जनता कंटाळली आहे. पाठक साहेब, असं आहे की केंद्रीय काही संस्थांचा मधल्या काळातला कारभार बघता ते अगदीच खोटं आहे असंही मानण्याचं काही कारण नाही. मला सांगा, उदाहरण सांगा. मी सांगतो ना, नाही, पुढच्या प्रश्नाकडे येऊ द्या आणि मग त्याला उदाहरण सांगा. सांगतो ना मी. तुम्ही त्यांची ओढताय का? पुढचा प्रश्न केंद्रीय संस्था आहे या कॉन्स्टिट्युशनल आहेत. त्याच्या पुढेच त्यांनी असं म्हटलंय, का? त्याच्या पुढेच एक त्यांनी असा प्रश्न केलाय की इलेक्शन कमिशनला जेव्हा प्रश्न केले जातात तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब का येऊन उत्तर देतात? लेट्स हँडल बाय द इलेक्शन कमिशन. की देवेंद्र फडणवीसांनी इलेक्शन कमिशनच्या वतीनं का भूमिका मांडली? पॉलिटिकल पक्ष उत्तर देत असतात आणि इलेक्शन कमिशननी राहुल गांधींना म्हटलंच आहे ना, तुम्ही ऍफिडेव्हिटवर द्या, आम्ही ऍक्शन घेतो. म्हणजे यांच्या बोलण्यामध्ये काही गांभीर्य नाही आणि त्याला तुम्ही सिरियसली घेता पत्रकार म्हणून. मला तरी हास्यास्पद वाटतंय सगळं. नाही, विरोधी पक्ष आहेत. विरोधी पक्षातला सगळ्यात मोठा आवाज आहेत ना संसदेतले, लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी. काय विश्वास त्यांचे लोक बघा, विश्वासार्हतेच्या पातळीवर वेगळी चर्चा होऊ शकते. पाठक साहेब, तुम्हाला असं वाटत नाही का की इलेक्शन कमिशनने सुद्धा एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन ज्या बेंगलोर सेंट्रल बद्दलचे मुद्दे राहुल गांधी यांनी मांडले, जसं प्रेझेंटेशन केलं, ठीक आहे, राहुल गांधी समजा शपथपत्र देत नसतील तर या देशातल्या संस्थांची विश्वासार्हता टिकवण्यासाठी इलेक्शन कमिशनच पुढाकार घेऊन का त्याचा खुलासा करू नये आणि लोकांच्या मनातले संभ्रम दूर करू नयेत? संविधानिक संस्थांवर जनतेचा विश्वास आहे. तुमच्यासारखे काही पत्रकार किंवा काही पॉलिटिशियन त्याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही. आज भारत देश ज्या प्रकारे प्रगती करतोय, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची जी स्थिती निर्माण झालेली आहे, आर्थिक महासत्ता बनत आहे, हे काही लोकांना आवडत नाही आहे. आणि म्हणून काय करायचं तर कॉन्स्टिट्युशनल बॉडीजवर अटॅक करायचा.
हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. मेहनत करा, इलेक्शन मध्ये जिंकून दाखवा आणि पुढे जा. आणि मी काय इलेक्शन कमिशनचा प्रवक्ता नाही की त्यांनी काय करावं आणि काय करू नये सांगण्यासाठी. पाठक साहेब, तोच मुद्दा होता की तुम्ही जे म्हणताय त्यात तो मुद्दा मी आधीच सांगून ठेवलेला आहे की केंद्रीय संस्थांच्या संदर्भामध्ये अविश्वासाचं वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा तो एक भाग असू शकतो. परंतु ह्या वेळेला वेगळी गोष्ट अशी घडलेली आहे की इलेक्शन कमिशन संदर्भात जे प्रेझेंटेशन आहे त्याचा आधार म्हणून इलेक्शन कमिशनचाच डेटा वापरला गेलाय. तर आपली स्वतःची विश्वासार्हता टिकवण्यासाठी हे करणं गरजेचं आहे असं अनेक कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्टला सुद्धा वाटतंय. पाठक साहेब, कोण कोण नाव सांगा, कोण कोण कॉन्स्टिट्यूशन तर ते बरेच आता सगळ्यांची नावं डाव्या सांगत विचारसरणीचे बसलो. लोक आहे हो. हे डाव्या विचारसरणीचे लोकांना तुम्ही एक्सपर्ट म्हणता आणि त्यांच्या भरोश्यावर तुम्ही चर्चा घडवता. कोणाला काही वाटत नाही, जनतेला काही देणं घेणं नाही. या लोकांची विश्वासार्हता संपलेली आहे. यांचे स्वतःचे लोक यांना सोडून गेलेले आहे, यांचा स्वतःचा पुतळा यांना सोडून गेलेला आहे. कशी विश्वासार्हता आहे यांच्यावर? पण मग तुम्हाला कसं वाटतं की इतक्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीचा जो टर्न अराउंड झालाय त्या टर्न अराउंड मध्ये भारतीय जनता पार्टीचा सुद्धा 90% अधिकचा जो स्ट्राईक रेट आला ती खरोखरच अद्भुत अशी गोष्ट आहे. आणि त्या अद्भुत गोष्टीमध्ये काही संशयाच्या जागा आहेत असं जे म्हणतायत आणि त्याला जे सतत एक नेरेटिव्ह आहे भारतीय विरोधी पक्षाचं, तुम्हाला काय वाटतं की कोणत्या कारणामुळे तुम्ही या निवडणुका जिंकलेल्या आहेत? कारण सोपं आहे. तुम्ही सेन्सिबल प्रश्न विचारलाय, जनतेला याचं उत्तर माहित आहे. आम्ही 2 खासदारांबरोबर 80 वर गेलो, 80 वरनं 120 वर गेलो, 185 वर गेलो, पुढे जाऊन 313 वर गेलो, 272 वर आलो, आता 240 वर आहे. हा जो प्रवास आहे ना, संघटना म्हणून आम्ही जेव्हा काम करतो दिवस रात्र, त्याच्यात हे यश मिळत असतं. आम्ही रडगाणे गात नाही. इलेक्शन आम्ही देखील हारतो. पंजाबमध्ये आम्ही हारलो, दिल्लीमध्ये देखील आम आदमी असताना हारलो, तेलंगणा, झारखंड अनेक ठिकाणी हारलो. आम्ही कधी रडलो का? भारतीय जनता पक्षाकडे घडलं का? तुम्ही टीव्हीवर अशी डिबेट का घडवत नाही की भारतीय जनता पार्टी का रडत नाही आणि तुम्ही का रडता? यांना जरा घेऊन या समोर आमच्या. जाती आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा पण मुद्दा ते मांडत असतात. म्हणजे इलेक्शन कमिशन कॉम्प्रोमाइज आणि बाकी गोष्टी पण ते 1947 पासून हेच आरोप आहे बीजेपीवर. मात्र आता लोकांनी धुडकावून धरलेलं आहे. इथे फक्त पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट चालणार आहे आणि तेच चालू आहे. आणि म्हणून आम्ही लागोपाठ तिसऱ्यांदा निवडून आलेलो आहे. या देशाचा नॉन काँग्रेस असा नेता पहिल्यांदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झालेला आहे. हे त्यांना बघवत नाही ना. यांनी मेहनत करावी, आम्हाला टक्कर द्यावी. आम्हाला एक चांगला सशक्त विरोधी पक्ष हवाच आहे. फाईन. एक शेवटचा प्रश्न विचारतो. जर तुम्हाला असं वाटत असेल की एका विशिष्ट हेतूने हे सगळं घडवलंय तर तुम्ही पक्ष म्हणून, सरकार म्हणून काही कायदेशीर कारवाई करावी असं वाटतं तुम्हाला? आम्हाला असं काही वाटत नाही. बघा, यांचा हा एक प्रकारचा उद्योगच झालेला आहे. आम्ही यांच्याकडे लक्ष दिलं तर आमचं जो पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट आहे किंवा टॅरिफ सारखे मुद्दे जे आलेले आहेत या सगळ्यांना डील करायचं की यांनी काहीतरी बडबडायचं. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना तेही सांगितलं की गलवानमध्ये तुम्ही एवढी जमीन गेली म्हणता, तुमच्याजवळ काही ऑथेंटिकेटेड माहिती आहे का? तर मग बेजबाबदार वक्तव्य, बेजबाबदार काही अलिगेशन असतील तर त्याला इग्नोर करून पुढे जाणं हेच आमच्या हिताचं आहे, देशाच्या हिताचं आहे. फाईन. आणखीन एक गेस्ट आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो पाठक साहेब, हा मुद्दा इतक्यात थांबणार नाही. एक मोठा मोर्चा, महामोर्चा राहुल गांधी आणि श्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच आयोजित करण्यात आलेला आहे आणि देशाच्या इलेक्शन कमिशन संदर्भामध्ये हाच मुद्दा मांडला जाणार. आपले जे गेस्ट आता जोडले गेलेत, मला त्यांना म्हणायचं आहे की तुमचा काय मुद्दा आहे ह्या अनुषंगाने? पात्रे साहेब. हे पहा फाटक साहेब, बराच टाइम झालं ते आदरणीय पवार साहेबांवरती तोंड सुख येतात. परंतु 2014 पासून देशाच्या आणि राज्याच्या सत्तेमध्ये त्यांची भारतीय जनता पार्टी आहे. परंतु त्यांनी चोरी करून जी मतं मिळवलेली आहेत आणि राज्यामध्ये जे सरकार आलेले आहे ते अभूतपूर्व सरकार आलेले आहे. आपण जर पाहिलं असेल, लोकसेवेची निवडणूक झाली 2024ची, महाराष्ट्रामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीला 9 जागा निवडून आलेत. त्यामध्ये देखील अजित पवार, शिंदे गट आणि राज ठाकरेंचा सपोर्ट घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या 9 सीट आल्या. नाही तर त्यांचं पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये पानिपत झालं असतं. परंतु त्यानंतर 4 ते 5 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जर सर्वे पाहिले असतील तर 170, 175 महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागा महाराष्ट्रभर येतील अशी सगळीकडे आकडेवारी सांगत होते. परंतु त्यांनी पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये इतका अंदागोंदी कारभार केला. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था म्हटली जाते, पण निवडणूक आयोग ही भारतीय जनता पार्टीची बटीक झालेली आहे आणि ह्या भारतीय जनता पार्टीच्या नियंत्रणाखाली ही राज्य निवडणूक आयोग किंवा देशाचं निवडणूक आयोग काम करतंय.
अशा पद्धतीने जेही नवीन मतांची नोंदणी केली गेली आणि त्या मताची नोंदणी किती बोगसगिरीपणे केली गेली आणि एका मतदारसंघामध्ये किती हजार मतदार आकडेवारी फुगून दाखवली गेली आणि तिथे बोगस मतदान झालं म्हणून यांचे 237 काही जे आमदार आलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे मला वाटतं पहिल्यांदा इतिहासामध्ये मतांची चोरी करून हे सरकार राज्यावर आलेलं आहे. आणि नाही अमोल, तुम्ही हे, तुम्हाला थोडं थांबवतो. दोन- ऐका प्रश्न तुम्ही आधी 2022 प्रश्न घ्या. तुम्ही प्रश्न घ्या. तुम्ही अमोल तुम्ही प्रश्न घ्या. प्रश्न असा आहे की प्रश्न असा आहे की पाण्याचा पैसा वाटला. नाही तुम्ही आणि प्रश्न हे तरी घ्या सरकार आधी. प्रश्न असा आहे की इलेक्शन कमिशननी जेव्हा निवडणूक याद्या मतदारांसंदर्भातल्या दिल्या त्यावेळेला त्या सगळ्या राजकीय पक्षाकडे दिल्या जातात. त्या तुम्ही दिल्यानंतर का आक्षेप घेतला नाही? एक. दुसरं, शरद पवार यांच्यासारखा मोठा नेता जेव्हा 2 व्यक्ती मला येऊन भेटले आणि 288 पैकी 160 जागा मी मॅन्युप्युलेट करून देतो असं म्हणतात, तर ती त्यांची तेव्हा पण जबाबदारी होती आणि आज पण जबाबदारी आहे की ज्या व्यक्तींबद्दल त्यांनी नावं सांगितली ती सांगायला पाहिजेत ना देशाला की या व्यक्ती होत्या की ज्यांनी मला असं म्हटलं होतं की मॅन्युप्युलेट मी करून देतो. म्हणजे विरोधी पक्षांनी स्वतःची जबाबदारी पार पाडायची नाही. मतदार याद्यावरती नंतर निवडणुका झाल्यानंतर तुम्ही बोलणार, याला काय अर्थ आहे? आणि तुम्ही फौजदारी संहिते संदर्भामध्ये इतके गंभीर आरोप करत आहात तर थेट पोलीस स्टेशनमध्ये जायला पाहिजे होतं तेव्हा आणि आता सुद्धा. कुलकर्णी साहेब, आपल्याला माहिती आहे आपण याचे सगळे साक्षीदार आहात. कुठेही तक्रार द्यायला गेल्यानंतर कुठेही आंदोलन केल्यानंतर come on, या अमोल. राज्यामध्ये विरोधकांना न्याय मिळत नाही. ही लोकशाही नुसती नावाला राहिलेली आहे पण या ठिकाणी हुकुमशाही चालू झालेली आहे. आम्ही किती ऑब्जेक्शन घेतलं, किती काही प्रयत्न जरी केले तरी आमचं कुणी ऐकलं जात नाही. ही लोकशाहीची पायदळी तोडवण्याचं काम या भारतीय जनता पार्टीने मागच्या अनेक वर्षापासून केलेलं आहे. आणि आपण म्हणालात साहेबांना 2 लोक येऊन भेटली, खरोखर भेटलेली आहेत. कारण साहेबांनी देखील आम्हाला खासगीमध्ये अशा बऱ्याच वेळा काही केसेस सांगितलेले, परंतु साहेबांनी हे पण सांगितलं की अशा लोकांना विश्वास ठेवायचा नाही. आपण जनतेमध्ये जायचं, जनतेमध्ये जाऊन काम करायचं आणि जनतेचं बहुमत मिळवायचा प्रयत्न करायचं. या गोष्टी येत होतात, जातात, पण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही आणि हे आपलं काम नाहीये असं आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला अनेक वेळा छोट्या छोट्या बैठकांमध्ये खासगीमध्ये देखील सांगितलेलं आहे. तेव्हा हे काही नवीन नाहीये. आणि भारतीय जनता पार्टी देशभर आणि राज्यभर कशा पद्धतीने निवडणूक लढतात, हरियाणामध्ये कशा पद्धतीने निवडणुका लढल्या गेल्या, कशा पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न केला गेला, महाराष्ट्रामध्ये 288 पैकी मतदारसंघामध्ये त्यांचं किती ठिकाणी ते मागे असताना 3-4 महिने असा काही चमत्कार होतो की ते 237 पेक्षा अधिक आमदार या राज्यामध्ये निवडून येतात. म्हणजे या ठिकाणी ज्या काही शासकीय संस्था आपण म्हटलं जातो त्या स्वायत्त संस्था आहेत, पण त्याचा ऐन केन प्रयत्न करून सगळ्यांचा वापर करून भारतीय जनता पार्टीने आपल्या दावणीला जुंपण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांना आपण सांगेल तसं घर घड्यासारखं वाकवून जसं पाहिजे तसं काम करून घ्यायचं, चुकीचं काम करून घ्यायचं, अशा पद्धतीने ह्या यंत्रणांचा दुरुपयोग केला गेलेला आहे. म्हणून आज जर आपण भारतीय जनता पार्टी जर हे पाहिलं असेल की मागच्या अनेक दिवसापासून ते ठामपणे आणि आत्मविश्वास सांगतात ही निवडणूक आम्ही जिंकणार, इतके आमचे आकडे येणार आणि ते बोलल्यानंतर तशाच बऱ्याच गोष्टी घडत असतात. म्हणजे न्यायालयामध्ये देखील काही घडणार असते ते अगोदर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, प्रवक्त्यांना अगोदर कळत असतं आणि ते अगोदर घोषणा करत असतात. त्याच्यामुळे इतके निर्डावलेले आहेत आणि इतका ठाम विश्वास आहे की आमची सत्ता असेल तर आम्ही काही करू शकतो आणि सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून शिकलं पाहिजे. निश्चित. अमोल मताले सर, तुमचा मुद्दा लक्षात आला. राहुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत नाहीयेत. मी विश्वास पाठक सरांकडे जाते. सर, अमोल मताले सरांनी जे आता मुद्दे उपस्थित केलेले आहेत निवडणूक आयोगासंदर्भात आणि आमच्या मनात हा संभ्रम आहे की आमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल की नाही इतकी आम्हाला शंका आहे, म्हणून आम्ही तक्रार दिली नाही असं ते म्हणतात. कोर्टावर विश्वास आहे तुमचा? अनेक ठिकाणी कोर्टात तक्रार झाला. दिलेली आहे पण तक्रारीची दखल घेतली जात कोर्टामध्ये नाही. गेल्यानंतर यंदा ज्या प्रकारे चपराक यांचा नाव बसते विश्वास आहे पण यांच्यावर विश्वास तुमच्या जो कधी नाही हे मला बोलू देत असेल ते बोलतो, नाही तर माझं बोलून नाही, विश्वास सर, मुद्दा पूर्ण करा. तुम्हाला एकच त्यांना म्यूट करा आधी. टार्गेट करायचं, आपलं पाप झाकून ठेवायचं आणि एकच कलमी कार्यक्रम चालू ठेवायचा. खरं बोल, खोटं बोल. अमोल सर, मी तुम्हाला पूर्ण वेळ दिलाय. आता विश्वास पाठक सरांना त्यांची प्रतिक्रिया देऊ द्यात. त्यांना म्यूट करा तर बोलतो मी. नाही सर, बोला, तुम्ही पूर्ण करा. बघा, तुमचं कोणीच ऐकत नाही याचा अर्थ तुमचा कोर्टावर, सुप्रीम कोर्टावर देखील विश्वास नाही. आमचा मुद्दा हाच आहे की जेवढे या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्यांच्यावर यांचा विश्वासच नाही आणि आपलं पाप, आपला पराभव झाकण्यासाठी हे असे काहीतरी लंगडे संबंधने घेऊन असतात.
काय ते जात नाही हायकोर्टामध्ये, काय ते सुप्रीम कोर्टात जात नाही, काय ते FIR लॉन्च करत नाही? कारण त्यांना माहित आहे ज्या प्रकारे गलवानच्या बाबतीमध्ये राहुल गांधींना चपराक बसली, राफेलमध्ये सुप्रीम कोर्टाकडनं चपराक बसली, सिमिलरली याच्यामध्ये देखील चपराक बसणार आहे. 2 माणसं येऊन गेले पण त्यांचं मला नाव माहित नाही, पत्ता नाही, असं कधी होतं का? पवार साहेब, तुम्ही जर त्यांना राहुल गांधीच्या घरी नेलं असेल, CCTV फुटेज काढा, त्यांचे आम्हाला चेहरे दाखवा, त्यांच्यावर ऍक्शन होईल. मात्र निराधार काहीतरी बोलायचं, स्वतःचं अपयश लपवायचं, मेहनत करायची नाही. आम्ही इलेक्शन कसे लढतो मी तुम्हाला सांगतो की विधानसभेच्या इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीमध्ये माझा देखील छोटासा सहभाग होता. आमचे केंद्रीय सर्वोच्च नेते जसं भूपेंद्र सिंग यादव किंवा अश्विनी वैष्णव अशी मोठी टीम इथे येऊन 3 महिने बसली होती. अशी मेहनत कधी तुम्ही केली आहे का? एकेका कॉन्स्टिट्युशनचं आम्ही प्लॅनिंग करतो, तिथले काय कामं झाली, आमचे लाभार्थी कोण आहेत त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचणं, त्यांना समजून सांगणं की डेव्हलपमेंटचा अजेंडा काय असतो, त्याच्यानंतर इलेक्शन जिंकतात. आणि आम्ही त्याच भरोश्यावर सांगत होतो की इथली सीट नक्की येणार, इथली थोडी धोक्याची, इथे जास्त मेहनत करणं आवश्यक आहे, असं यांच्याकडनं कधी होतं का? आणि मग तसं जर असतं तर केवळ भारतीय जनता पक्षाला सीट मिळाल्या असत्या. इथे तर एकनाथ शिंदेना देखील सीटा मिळाल्या, अजितदादा पवार गटाला देखील सीटा मिळाल्या. त्याचं कारणच असं आहे की महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आणि एकनाथजींचं सरकार आणि तिकडे नरेंद्र मोदींचं सरकार, हे डबल इंजिनचं सरकारचा जो कन्सेप्ट होता हा मोठ्या नक्कीच, सर. प्रमाणात चालला. निश्चित. खूप खूप धन्यवाद दोघांचे सुद्धा. विश्वास पाठक सर भाजपकडून आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झालेले होते, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल मताले सुद्धा आपल्यासोबत होते. माझे सहकारी राहुल कुलकर्णी सुद्धा थोड्या वेळापूर्वी आपल्यासोबत चर्चेमध्ये होते. सगळ्यांचे आभार. तर शरद पवार यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे राहुल गांधी यांच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर, त्याला पाठिंबा देण्यासाठी एक प्रकारे याकडे पाहिलं जात आहे. आणि यानंतर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं हे महत्त्वाचं असेल. आता